कधी विचार केलाय का की एकाच ऑफिसमध्ये एकाच वातावरणात राहूनही काही लोकांना लगेच सर्दी होते आणि काही लोक एकदम ठणठणीत राहतात? किंवा समजा ट्रेकिंगला जाऊन दिवसभर पायपीट केल्यावर एकदम फ्रेश वाटतं, पण घरात 2 तास साफसफाई केली की प्रचंड थकवा येतो. असं का होतं? याचं उत्तर कदाचित आपल्या शरीरात नाहीये. बरोबर, ते आपल्या मनात दडलेलं असू शकतं. आणि आज आपण ह्याच अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली नात्याचा शोध घेणार आहोत, म्हणजे मानसिक ताण आणि आपलं शारीरिक आरोग्य. हो, यांचा नेमका संबंध काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे खूपच रंजक स्रोत आहे. प्राध्यापक सुभाष जगताप यांचा एक लेख, जो 1993 साली लोकप्रभा साप्ताहिकात प्रसिद्ध झाला होता. म्हणजे जवळपास 30 वर्षापूर्वीचा लेख आहे हा. हो, पण तो आजही तितकाच किंबहुना जास्तच महत्वाचा आहे. या लेखाच्या आधारे आपलं मन आपल्या शरीराचं आरोग्य कसं ठरवतं आणि हा शक्तिशाली मनाला आपण आपल्या बाजूने कसं वळवू शकतो याची आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे हृदयविकार, कॅन्सर किंवा अगदी वर्षानुवर्षे बरी न होणारी डोकेदुखी, यात अनेकदा कुठल्याही रोगजंतूंचा प्रादुर्भाव आढळत नाही. मग हे आजार होतात तरी कसे? आणि इथेच मला वाटतं आपल्या शरीराचं रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे आपली इम्युन सिस्टीम महत्वाची ठरते. अगदी. आपल्या आजूबाजूला हवेत, पाण्यात सगळीकडे असंख्य रोगांचे जंतू आहेत, पण आपण काही सतत आजारी पडत नाही पडत. कारण आपली ही आतली संरक्षण यंत्रणा एखाद्या सैनिकासारखं आपलं रक्षण करत असते. पण जेव्हा ही यंत्रणा कमजोर पडते तेव्हाच आपण आजारांना बळी पडतो. आणि इथेच खरा ट्विस्ट आहे. ही रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यामागे आहार, व्यायाम किंवा हवामान या गोष्टी तर आहेतच, पण लेखाच्या मते या सगळ्यांपेक्षा मोठा परिणाम होतो तो आपल्या खचलेल्या मनाचा. अच्छा, म्हणजे आपलं मनच आपल्या सैनिकांना शस्त्र खाली ठेवायला भाग पाडतं. हो, आणि हे कसं घडतं हे लेखात खूप सोप्या भाषेत सांगितलं आहे. हो, याची एक साखळीच तयार होते. म्हणजे बघा, जेव्हा मनावर प्रचंड ताण येतो तेव्हा आपल्या मेंदूला जास्त काम करावं लागतं आणि त्यासाठी त्याला जास्त रक्ताची, जास्त ऊर्जेची गरज भासते. मग शरीरातील रक्तप्रवाह मेंदूकडे वळतो आणि याचा पहिला परिणाम आपल्या पचन संस्थेवर होतो, म्हणजे आपल्या भुकेवर. आणि इथे 2 अगदी विरुद्ध गोष्टी घडू शकतात. अच्छा, म्हणजे काही लोकांची भूक पूर्णपणे मरते, जेवायची इच्छाच होत नाही. अगदी बरोबर. भूक मंदावली की शरीराला आवश्यक अन्नघटक मिळत नाहीत, रक्ताचं प्रमाण कमी होऊ शकतं, पण रक्तदाब मात्र वाढतो आणि याचा थेट ताण येतो आपल्या हृदयावर. ही झाली पहिली शक्यता. आणि दुसरी शक्यता मी ओळखली, स्ट्रेस ईटिंग. काही लोक ताणात आले की खाखा सुटतात. परफेक्ट. भूक प्रमाणाबाहेर वाढते आणि विशेषतः चमचमीत, तेलकट, गोड खाण्याकडे कल वाढतो. यातून काय होतं? वजन वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढतं. आणि पुन्हा एकदा त्याचा गंभीर परिणाम हृदयावरच होतो. म्हणजे तुम्ही खा किंवा नका खा, ताणामुळे सुरू झालेली साखळी शेवटी आरोग्यालाच धोका निर्माण करते. इतकंच नाही, लेखात पुढे असंही म्हटलंय की काही जण ताण कमी करण्याच्या नावाखाली धूम्रपान किंवा मद्यपानासारख्या व्यसनांच्या आहारी जातात. हो, मग काय, शरीर आतून इतकं पोखरलं जातं की ते कोणत्याही रोगाला सहज बळी पडतं. म्हणजे मूळ कारण एकच, मानसिक ताण, पण त्याचे परिणाम मात्र अनेक मार्गांनी शरीरावर आघात करतात. हे सगळं ऐकून सैद्धांतिक वाटतंय, पण रोजच्या आयुष्यात हे खरंच घडतं का? म्हणजे मनाच्या विचारांचा थेट शारीरिक परिणाम झाल्याचं एखादं ठोस उदाहरण या लेखात आहे का? खूपच छान उदाहरणं आहेत. पहिलं उदाहरण एका गृहिणीचं आहे, जे आपल्यापैकी अनेकांना पटेल. सांगा. तीच गृहिणी जेव्हा मैत्रिणींसोबत सहलीला जाते तेव्हा तिच्या मनात सकाळपासून एकच विचार असतो, आज खूप मजा येणार आहे. या एका विचाराच्या जोरावरती दिवसभर फिरते, डोंगर चढते, उतरते, खूप पायपीट करते. तरीही फ्रेश असते. हो, तरीही संध्याकाळी घरी आल्यावर तिला एकदम ताजेतवाने वाटत असतो, थकवा जाणवतच नाही. बरोबर. पण तीच गृहिणी जेव्हा घरातली दिवाळीची साफसफाई करायला घेते तेव्हा कामाला सुरुवात करण्यापूर्वीच तिच्या मनात विचार येतो, अरे बापरे, आज तर खूप दमायला होणार. आणि मग काय, सहलीपेक्षा खूप कमी श्रम आणि कमी वेळ काम करूनही ती 2-3 तासातच थकून जाते आणि म्हणते, अगो बाई, कंबरच मोडली आज. कमाल आहे. म्हणजे शारीरिक श्रम दोन्हीकडे आहेत, किंबहुना सहली जास्त आहेत, पण फक्त मनाच्या धारणेमुळे एका ठिकाणी उत्साह आणि दुसऱ्या ठिकाणी थकवा जाणवतो. अगदी. हो, थकवा जाणवतो. अविश्वसनीय. असंच एक श्याम नावाच्या व्यक्तीचं उदाहरण लेखात आहे. त्याला रोज ऑफिसला जायला ट्रेन पकडावी लागायची, पण घरातून निघतानाच तो विचार करायचा, आज गर्दी असणार, मला गाडी मिळणार नाही.
आणि नेमकं तसंच व्हायचं. हो, नेमकं तसंच व्हायचं. स्टेशनवर रेंगाळत राहिल्यामुळे त्याची गाडी चुकायची. याला सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी म्हणतात तसं काहीसं. अगदी तसंच. शेवटी मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याने फक्त एकच बदल केला. घरातून निघताना स्वतःला सांगायला सुरुवात केली, आज मला गाडी मिळणारच. आणि मग त्याला गाडी मिळू लागली. आश्चर्य म्हणजे काही दिवसांतच त्याला रोज वेळेवर गाडी मिळू लागली. कारण त्याचा दृष्टिकोन बदलला, त्याची देहबोली बदलली आणि त्याचे प्रयत्नही बदलले. या सगळ्यामागे काही शास्त्रीय संकल्पना आहे का? हो, यामागे खूप मनोरंजक गोष्ट दडली आहे, ज्याला मानसशास्त्रात काय म्हणतात त्याला? हो, प्लेसिबो इफेक्ट म्हणतात. प्लेसिबो इफेक्ट. हो, लेखात याचं एक जबरदस्त उदाहरण दिलं आहे. खेड्यातील एक डॉक्टर तापाच्या रुग्णाला केवळ त्याच्या समाधानासाठी साध्या डिस्टिल्ड वॉटरचं, म्हणजे ज्यात काहीच औषध नाही, अशा पाण्याचं इंजेक्शन देतो. आणि तरीही तो रुग्ण बरा होतो. अगदी, तरीही तो बरा होतो. एक मिनिट थांबा. म्हणजे रुग्णाला खरं औषध दिलेलंच नाहीये, फक्त साधं पाणी दिलंय, तरीही तो बरा होतोय? हो. या औषधापेक्षाही रुग्णाच्या मनाचा विश्वास जास्त प्रभावी ठरतो. हो, आणि म्हणूनच या लेखात हिप्पोक्रेट्सचे खूप जबरदस्त वाक्य दिलंय, कोणत्या प्रकारचा रोग माणसाला झाला आहे यापेक्षा कोणत्या प्रकारच्या माणसाला रोग झाला आहे हे लक्षात घेणं जास्त महत्वाचं आहे. वाव. म्हणजे आजारावर उपचार करण्याआधी त्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर, त्याच्या व्यक्तिमत्वावर लक्ष द्या. बरोबर, कारण व्यक्तीचं मन समजून घेतल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात. ठीक आहे, प्लेसिबो इफेक्ट समजला. पण ही तर झाली साधीसुधी उदाहरणं. मानसिक तणावाचा किंवा एखाद्या मोठ्या धक्क्याचा संबंध कॅन्सर किंवा हृदयविकारासारख्या गंभीर आजारांशी असू शकतो का? याबद्दल लेखात काही माहिती आहे? हो, आणि ही प्रकरणं खूपच धक्कादायक आहेत. लेखात कमला नावाच्या एका महिलेचं उदाहरण आहे. तिच्या पतीचा अपघाती मृत्यू होतो. बापरे. आणि त्याच काळात तिची नोकरीही जाते. या दुहेरी आघातामुळे ती तीव्र मानसिक धक्क्यात जाते आणि या घटनेनंतर अवघ्या 6 महिन्यातच तिला कॅन्सर झाल्याचं निदान होतं. फक्त 6 महिन्यात? हो. दुसरं उदाहरण कपिल नावाच्या एका तरुणाचं आहे. तो हुशार असतो, पण त्याला परीक्षेचा प्रचंड ताण यायचा. इतका की तो सलग 3 वर्ष ऐन परीक्षेच्या वेळी आजारी पडायचा. अरे रे. शेवटी निराश होऊन त्यानं शिक्षण सोडलं आणि वडिलांच्या व्यवसायात लक्ष घातलं. त्याला व्यवसायात रस वाटू लागला, त्याचा ताण निघून गेला आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो पुन्हा कधीच आजारी पडला नाही. म्हणजे हे केवळ योगायोग नाहीत, यामागे नक्कीच काहीतरी विज्ञान असणार. अजिबात योगायोग नाहीत. यामागे विस्तृत संशोधन आहे. लेखात नमूद केल्याप्रमाणे जवळजवळ 1500 वर्षांपूर्वी क्लॉडियस गॅलन या ग्रीक डॉक्टरने नोंदवलं होतं की दुखाने पोळलेल्या निराश स्त्रिया आशावादी आनंदी स्त्रियांपेक्षा कॅन्सरला जास्त बळी पडतात. 1500 वर्षांपूर्वी? हो. त्यानंतर डॉक्टर हॅन्स सोले यांच्या संशोधनानुसार दीर्घकाळचा मानसिक ताण शरीराची स्वसंरक्षण यंत्रणाच कोलमडून टाकतो. हे खूपच गंभीर आहे. इतकंच नाही, एका अभ्यासानुसार हृदयविकाराचा झटका आलेल्या 100 रुग्णांपैकी 91 रुग्णांनी तो झटका येण्यापूर्वीच्या काळात दीर्घकाळ भावनिक ताण सहन केला होता. 91%? हो. पण सगळ्यात धक्कादायक संशोधन वेगळंच आहे. एका अभ्यासात असं आढळलं की जवळच्या व्यक्तीच्या, म्हणजे पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने विधुरांच्या रक्तातील रोगजंतूंशी लढणाऱ्या पांढऱ्या पेशींची, म्हणजे व्हाईट ब्लड सेल्सची संख्या झपाट्याने कमी झाली. थांबा, म्हणजे दुःखाचा परिणाम इतका खोलवर होतो की आपल्या रक्तातील रोगप्रतिकारक पेशींची संख्या प्रत्यक्ष कमी होते. हे धक्कादायक आहे. हो. म्हणजे आपलं मन अक्षरशः आपलं संरक्षण कवच कमजोर करू शकतं. हे काही फक्त वाटण्याची गोष्ट नाहीये, ही तर निव्वळ बायोलॉजी आहे. अगदी. यालाच सायको न्यूरो इम्युनॉलॉजी म्हणतात, जिथे मन, मज्जासंस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती यांचा संबंध तपासला जातो. लेखात रॉबर्ट ॲडर यांनी उंदरांवर केलेला एक प्रयोग आहे जो हाच संबंध सिद्ध करतो. अच्छा. त्यांनी उंदरांना आधी औषध घातलेलं एक विशिष्ट चवीचं सुगंधित पाणी प्यायला दिलं. त्या औषधामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली. काही दिवसांनी ॲडर यांनी फक्त तेच सुगंधित पाणी दिलं, त्यात औषध नव्हतं. आणि तरीही केवळ त्या पाण्याच्या चवीने आणि वासाने उंदरांच्या मेंदूला जुना संदेश मिळाला आणि त्यांची प्रतिकारशक्ती पुन्हा कमी झाली. म्हणजे मेंदू आणि प्रतिकार यंत्रणा यांच्यात थेट संवाद आहे, हेच यातून सिद्ध होतं. हे सगळं ऐकून खरंच खूप काळजी वाटते. जर आपलं मन इतकं शक्तिशाली आहे आणि ते आपल्याला आजारी पाडू शकतं, तर मग यावर काही उपाय आहे का? आहे ना. म्हणजे याच मनाचा वापर करून आपण स्वतःला बरं करू शकतो का?
लेखात याबद्दल काही आशादायक माहिती आहे का? नक्कीच आहे. लेखाचा दुसरा भाग पूर्णपणे उपायांवरच केंद्रित आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की हे उपाय केवळ मानसिक नाहीत, तर शारीरिक, भावनिक आणि सामाजिक स्तरावरचेही आहेत. उत्तम. लेखात या उपायांना 4 भागांमध्ये विभागला आहे. चला तर मग एक एक करून समजून घेऊया. पहिला भाग कोणता आहे? पहिला भाग आहे मानसिक सराव. यात सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे आशावादी दृष्टिकोन. आशावादी दृष्टिकोन ठेवणं हे बोलायला खूप सोपं आहे, पण जेव्हा खरंच एखादं संकट समोर उभं ठाकतं तेव्हा सकारात्मक विचार करणं खूप कठीण असतं. बरोबर आहे. यावर काही व्यावहारिक उपाय सांगितला आहे का, की फक्त पॉझिटिव्ह रहा एवढाच सल्ला दिलाय? खूप चांगला मुद्दा आहे. लेखात एक व्यावहारिक तंत्र सांगितलं आहे. कोणत्याही संकटात घाबरून न जाता शांतपणे विचार करायचा की होऊन काय होणार. म्हणजे वाईटात वाईट काय होईल याचा विचार करायचा. हो, त्या संकटाच्या अंतिम वाईटात वाईट परिणामाचा विचार करायचा. एकदा का आपण त्या अंतिम परिणामाचा स्वीकार केला की आपली भीती कमी होते आणि त्या संकटाशी लढायला आपण मानसिकदृष्ट्या तयार होतो. अच्छा, म्हणजे अज्ञात भीतीपेक्षा ज्ञात शत्रू बरा, तसा प्रकार आहे हा. अगदी. मानसिक सरावातली दुसरी गोष्ट आहे अध्यात्म आणि श्रद्धा. मग ती ईश्वरावर असो किंवा निसर्गातल्या एखाद्या शक्तीवर. लेखात पंढरपूरच्या वारकऱ्यांचं एक सुंदर उदाहरण दिलंय. हो, मी वाचलं होतं ते. लाखो वारकरी प्रचंड ऊन, पाऊस, थंडीत अनेक गैरसोयी सहन करत पायी चालतात, तरीही ते सहसा आजारी पडत नाहीत. यामागे त्यांची विठ्ठलावरची अढळ श्रद्धाच काम करत असते. आणि तिसरी गोष्ट नक्कीच ध्यान किंवा एकाग्रता असणार. बरोबर. देवाचं नाव घेणं, मंत्र म्हणणं किंवा फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यान करणं. यामुळे विचारचक्र थांबतं, मन निर्विकार होतं आणि त्याची शक्ती वाढते. हा झाला पहिला भाग. ठीक आहे. दुसरा भाग आहे शारीरिक तंत्र. यात काय काय येतं? यात सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे दीर्घ श्वास. आपण जेव्हा ताणात असतो तेव्हा आपला श्वास उथळ आणि जलद होतो. हो, खरंय. लेखात सांगितलं आहे की पाठ ताठ ठेवून पोटाच्या स्नायूंच्या म्हणजे डायाफ्रेमच्या साहाय्याने हळू आणि खोल श्वास घ्या. श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे आणि सोडताना आत गेलं पाहिजे. असं दिवसातून 10 ते 15 वेळा जरी केलं तरी मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळून ताण तात्काळ कमी होतो. खरंच किती साधी गोष्ट आहे, पण आपण ताणात असताना श्वास कसा घ्यायचा हेच विसरून जातो. यासोबतच 5-10 मिनिटं शवासनात राहून पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक ताणून सैल सोडल्यानेही खूप फरक पडतो. आणि अर्थातच नियमित व्यायाम, योगासनं किंवा निदान मोकळ्या हवेत फिरणं. यामुळे ताण सहन करण्याची शारीरिक शक्ती वाढते. बरोबर. आता तिसरा भाग जीवनशैलीतील बदल. यात काय सल्ला दिलाय? यात छंद जोपासण्यावर विशेष भर दिला आहे. म्हणजे पत्ते कुटणे, सिनेमा पाहणे यांसारखे छंदही चालतील. पण लेखात म्हटलं आहे की एखादा क्रिएटिव्ह म्हणजे सर्जनशील छंद जोपासल्यास ताण कमी होण्यास जास्त मदत होते. इथे मला एक प्रश्न आहे. सर्जनशील छंदावर विशेष भर का? म्हणजे पत्ते खेळण्यापेक्षा बागकाम किंवा चित्र काढण्याचा जास्त फायदा होतो असं म्हणायचं आहे का? यात फरक काय? खूप महत्वाचा प्रश्न आहे. पत्ते खेळताना किंवा सिनेमा पाहताना आपलं मन गुंतून राहतं, ताणापासून दूर जातं, हे खरं आहे. पण तो एक प्रकारे पलायनवाद आहे. अच्छा. या उलट बागकाम, चित्रकला, संगीत, लिखाण यांसारख्या सर्जनशील छंदात तुम्ही काहीतरी नवीन निर्माण करत असता. ही निर्मितीची प्रक्रिया मेंदूला एक वेगळ्या प्रकारचा आनंद आणि समाधान देते. मी काहीतरी घडवलं ही भावना आपला आत्मविश्वास वाढवते, जो ताण कमी करण्यासाठी जास्त प्रभावी ठरतो. आणि आहाराबद्दलही काहीतरी होतं ना? हो, सात्विक आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजे तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ टाळावेत. आणि एक सोपा उपाय सांगितला आहे. कोणता? जेव्हा खूप ताण वाढल्यासारखं वाटेल तेव्हा फळांचा रस किंवा ग्लुकोजचं पाणी हळूहळू प्यावं. यामुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळून आराम वाटतो. आणि हो, आहारात केळी ठेवण्याचा विशेष सल्लाही या लेखात दिला आहे. अच्छा. कारण त्यात पोटॅशियम आणि मूड सुधारणारे घटक असतात. छान आहे. आणि आता शेवटचा चौथा भाग, सामाजिक जीवन. याचा ताणाशी काय संबंध? याचा खूप जवळचा संबंध आहे. यात पहिली गोष्ट आहे समाजसेवा. इतरांना मदत करणे, सामाजिक कार्यात भाग घेणे. जेव्हा आपण इतरांच्या दुःखात त्यांना मदत करतो तेव्हा आपल्याला स्वतःचं दुःख किंवा ताण खूप लहान वाटू लागतो. दुसरी गोष्ट आहे स्वभाव बदल. म्हणजे आपला हट्टीपणा, आपला अहंकार कमी करणे. इतरांना समजून घेणे,
त्यांच्या विचारांना मान देणे आणि स्वार्थाला काही प्रमाणात बाजूला ठेवणे. कारण आपले बरेचसे ताण हे इतरांशी होणाऱ्या मतभेदांमुळे, भांडणांमुळे निर्माण होतात. खरंय. जर आपण आपला स्वभाव थोडा लवचिक ठेवला तर घरात आणि घराबाहेर होणाऱ्या अनेक ताणांपासून आपला आपोआप बचाव होतो. वाह! म्हणजे हे फक्त स्वतःच्या मनावर काम करण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर इतरांशी आपलं नातं कसं आहे यावरही आपलं आरोग्य अवलंबून आहे. हा खूपच व्यापक दृष्टिकोन आहे. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर या लेखाचा सार हाच आहे की आपलं आरोग्य केवळ बाहेरच्या जंतूंवर किंवा औषधांवर अवलंबून नाही, तर आपल्या आतल्या म्हणजेच आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. हो. मन जर खंबीर असेल, आशावादी असेल, तर मोठ्यात मोठ्या संकटातही शरीर तग धरू शकतं. आणि म्हणूनच लेखाचा शेवट एका सुंदर आणि खूप शक्तिशाली वाक्याने होतो, ज्याने जिंकले मना त्याने जिंकले अवघ्या जगता. ज्याने मनाला जिंकलं त्याने संपूर्ण जग जिंकलं. किती खरं आहे हे. या सगळ्या चर्चेनंतर एक गोष्ट मात्र माझ्या मनात घोळतीये. कोणती? हा लेख 1993 सालचा आहे. त्या काळात ना मोबाईल होते, ना इंटरनेट, ना सोशल मीडियाचा 24 तास चालणारा मारा. तेव्हाच्या ताणाचं स्वरूप वेगळं होतं. आजच्या काळात जिथे माहितीचा आणि डिजिटल जगाचा ताण कैकपटीने वाढला आहे, तिथे मनावर नियंत्रण मिळवणं हे केवळ आरोग्यासाठीच नाही, तर कदाचित आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी किती गरजेचं झालं असेल, नाही का? हाच विचार आजच्या काळात या लेखाला पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाचा ठरवतो.